MPSC क्लिअर करायची असेल तर महाराष्ट्राचा इतिहास परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि आजपासून ती सुरुवात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस बडिये. आजपासून आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्व घटनांवर चर्चा करणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे रामोशी बांधवांचा उठाव आणि उमाजी नाईक यांचा उठाव याचा अभ्यास करणार आहोत. आजचं लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला सांगणं इच्छितो की आपण लेक्चर अटेंड करताना आपले नोट्स व पेन सोबत ठेवावे आणि जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे त्याला नोट डाऊन करावे. आजचा लेक्चर तुमच्या MPSC तयारीला एक लेवल अप देणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या घटनातील एक घटना म्हणजे रामोशी बांधवांचे उठाव. रामोशी बांधवांचे उठाव शिकवण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छित की रामोशी हे नाव आलं कुठून. तर रामोशी बांधवांनी आपलं हे नाव रामोशी रामवंशी या नावापासून घेतलेलं. रामोशी या नावाला जर आपण तोडू तर रामवंशी असं होतं, तर रामाचे वंशज म्हणून रामोशी. आता रामोशी जे लोक होते हे रामोशी बांधव कुठल्या राजास आपला प्रमुख मानत. तर तुम्हाला सांगून देऊ की निजामाच्या प्रदेशातील एक शोरापूर नावाचं गाव होतं आणि शोरापूर नावाच्या गावातील राजास ते आपला प्रमुख मानत होते आणि ते आपल्या नावापुढे नाईकी संज्ञा लावत होते. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा की भारतात काही ठिकाणी आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये निजाम हा काही ठिकाणी राज्य करत होता. आता जसं निजामाचे हे 4 ठिकाण आहे, 4 प्रदेश आहे जिथे तो राज्य करत आहे, तर तो प्रत्यक्ष जाऊन तिथे राज्य करत नव्हता किंवा मी तुम्हाला सांगून देऊ डायरेक्टली तो राज्य करत नव्हता. त्यांनी या प्रदेशांमध्ये काही राजांची नेमणूक केली होती आणि असाच एक प्रदेश होता त्याचा शोरापूर. आता जो शोरापूर प्रदेश होता इथे जोही राजा बनत होता त्याला रामोशी बांधव आपला प्रमुख मानत होते, कारण शोरापूरच्याच प्रदेशात रामोशी बांधव मुख्यतः राहत होते आणि हे आपल्या नावापुढे नाईक लावत होते. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुम्ही कुठली एक्झाम द्या MPSCशी रिलेटेड, महाराष्ट्राशी रिलेटेड, हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे की रामोशी बांधव आपल्या नावापुढे कुठली संज्ञा लावत होते, तर नाईक ही संज्ञा लावत होते. हे आपल्याला माहिती पाहिजे. आता रामोशी ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ निघतो, तो आहे राणवंशी. तो यासाठी कारण जे बांधव होते रामोशी बांधव हे रानात राहत होते, त्यामुळे रानात राहणारे लोक राणवंशी असेही म्हणण्यात येतं, म्हणून ते रामोशीचा अर्थ राणवंशी असाही करण्यात येतो. रामोशी बांधव कुठले व्यवसाय करत होते, कुठले काम करत होते, तर रामोशी बांधव मुख्यतः पशुपालन करत होते, किल्ल्यांचा बंदोबस्त पाहत होते, तसेच काही गावांचा ते महसूल पण गोळा करीत असत, म्हणजे की रेव्हेन्यू पण गोळा करत होते. आता पुष्कळशे त्यांना असे राईट्स, असे हक्क मिळाले होते, जसं महसूल गोळा करण्याचा हक्क, किल्ल्याचा बंदोबस्त पाहण्याचा हक्क आणि त्यासोबत त्यांना वतनी इनामेही दिली होती. निजामानी म्हणा, तिथल्या राजांनी म्हणा किंवा ब्रिटिशच्या काही जे ऑफिशियल्स होते त्यांनी त्यांना वतनी इनामेही दिली होती. वतनी इनामे म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या जमिनी त्यांच्या नावाने करून देण्यात आलेल्या होत्या, म्हणजे यांच्या नावावर पुष्कळशा अशा जमिनी देण्यात आल्या होत्या, वतनी इनामे देण्यात आली होती. तर ब्रिटिशांनी नंतर काय केले, हे जितके इनामे होते म्हणजे यांना ज्याही जमिनी देण्यात आल्या होत्या इनामे म्हणून, त्या जप्त करून घेतल्या आणि पुष्कळशा रामोशी बांधवांना कामावरून काढून टाकले आणि त्यांना म्हणजे जो महसूल गोळा करण्याचा त्यांचा जो हक्क होता तो त्यांच्यापासून काढून टाकण्यात आला. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, म्हणजे काही लोकांना ठेवले होते, काही बांधवांना ठेवले होते, त्यामुळे कमी करण्यात आले असं आपण म्हणू शकतो. आणि या गोष्टींचाच त्यांना राग आला आणि या रागामुळे मग त्या रामोशी बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले आणि या बंडाचा नेतृत्व सगळ्यात मुख्यतः उमाजी नाईक यांनी पाहिला होता. त्यामुळे उमाजी नाईक यांनी रामोशी बंडांचे नेतृत्व केले होते असे आपण म्हणतो आणि त्यामुळे आपला जो पुढचा टॉपिक येतो तो येतो उमाजी नाईक यांनी केलेला उठाव. चला तर आता आपण पुढचा जो आपला टॉपिक आहे रिलेटेड टू तोच जो टॉपिक आपण आता वाचला, रामोशी बांधवांचे उठाव, तो आहे नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव. आता बघा, जर तुम्ही MPSCच्या एक्झाम्स देता, महाराष्ट्राच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता, तर त्यामध्ये तुम्हाला डेट्स, इयर्स, मंथ हे सगळं विचारलं जातं, जागा हे सगळं विचारलं जातात. हे फॅक्ट्स आहे आणि फॅक्ट्सवर पुष्कळ जास्त क्वेश्चन्स येतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर जितकेही फॅक्ट्स असतात ते तुम्ही तुमच्या नोटमध्ये पण लिहिले तर फारच चांगलं राहील. तर नरवीर उमाजी नाईक यांचं पूर्ण नाव जे आहे हे आहे उमाजी दादजी नाईक. नाईक ही संज्ञा मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, रामोजी बांधव आपल्या नावापुढे लावत, त्यामुळे उमाजी दादजी खोमणे असं यांचं नाव होतं, पण त्यांनी नाईक ही संज्ञा आपल्या नावापुढे लावली कारण ते रामोजी बांधव होते.
उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी भिवडी नावाची जागा आहे, तालुका येतो पुरंदर आणि जिल्हा येतो पुणे, इथे त्यांचा जन्म झाला होता. नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त बघत होते. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की रामोशी जे बांधव होते हे किल्ल्यांचे बंदोबस्त बघत होते. हा त्यांचा एक मुख्य व्यवसाय होता, मुख्य त्यांचं एक काम होतं. तसंच नरवीर उमाजी नाईक हे पुरंदर म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला त्याच तालुका पुरंदरातील किल्ल्याचे ते बंदोबस्तात होते. उमाजी छत्रपती शिवाजींना आपला आदर्श मानत होते ना, आणि हा पण पॉईंट पुष्कळ महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही स्टेटमेंट्स देतील की उमाजी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत होते, नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते, तर कुठला चूक आहे, कुठला बरोबर आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे हे सगळेच पॉईंट अतिमहत्त्वाचे आहे, अतिशय महत्त्वाचे आहे. मी जितके तुम्हाला शिकवतोय ते सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी काय म्हटले आहे उमाजी नाईकांविषयी हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी असे म्हटले आहे की 162 सेंटीमीटर उंचीचे होते, पुष्कळ जास्त उंच होते नरवीर उमाजी नाईक. 162 सेंटीमीटर उंचीचे हे उमाजी नाईक मोठ्या डोळ्यांचे होते, पण ते क्रूर नव्हते. ते क्रूर नव्हते. त्यांचा चेहरा असा एक सौम्य व प्रसन्न चेहरा होता, त्यामुळे ते क्रूर कधीच नव्हते, अशा शब्दात त्यांनी वर्णन केले आहे. तर यावर पण प्रश्न बनू शकतो की 162 सेंटीमीटर उंचीचे जे मोठ्या डोळ्याचे उमाजी हे क्रूर नव्हते, असा या शब्दात उमाजी नाईकांचे वर्णन कोणी केले आहे? तर लक्षात ठेवायचं, प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी. आणि त्यानंतर एक टिप तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, आपण जेव्हाही महाराष्ट्राचा इतिहास वाचतो तर आपण आद्य क्रांतिकारक म्हणजे सगळ्यात पहिले जे क्रांतिकारक आहे महाराष्ट्राचे, त्यात आपण वासुदेव बळवंत फडके यांचं नाव घेतो, यांचं नाव गणले जाते. मात्र फडके यांच्या आधी सुमारे 60 वर्ष आधी हे जे नरवीर उमाजी नाईक आहे यांनी ब्रिटिश विरुद्ध क्रांतीचे हत्यार उपसले होते. म्हणजे सगळ्यात पहिले आपण म्हणू शकतो की आद्य क्रांतिकारक म्हणून यांना पण ओळखलं जातं. त्यामुळे उमाजी नाईक यांचा उल्लेख देखील आद्य क्रांतिकारी कसा केला जातो, तर आद्य क्रांतिकारक म्हणून तुम्हाला जर प्रश्न आला तर त्यामध्ये ऑप्शन जर वासुदेव बळवंत फडके नसून जर नरवीर उमाजी नाईक असेल तर ते पण ऑप्शन बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीमधून कुठलंही नाव आलं तर ते ऑप्शन बरोबर राहील. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की यांना आद्य क्रांतिकारक म्हणून पण यांचा उल्लेख केला जातो. आता आपल्याला तर माहितीच आहे, जसं मी आधी पण सांगितलं की रामोशी बांधव जे आहे त्यांचे वतने रद्द करण्यात आली होती, म्हणजे त्यांच्या जमिनी ज्या आहे त्या घेण्यात आल्या होत्या. ब्रिटिशनी त्यांच्या जमिनी ज्या आहे त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या होत्या, आणि त्याच रागातून उमाजी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने, म्हणजे आपले जे काही त्यांचे सहकारी होते, त्यांचे मित्रबंधू होते, त्यांच्या साथीने दरोडे घालण्यास सुरुवात केली. आता बघा, जमिनी नाही, त्यांना काम नाही, त्यांना कामावून काढून टाकण्यात आले होते रामोशी बांधवांना. तर त्यांच्याकडे मग त्यांची परिस्थिती आता खूप खराब होत चालली होती. तर त्यांनी मग दरोडे घालण्यास सुरुवात केली, आणि दरोडे ते लोकांच्या घरी नव्हते घालत किंवा ते भारतीय जे होते त्यांच्याकडे नव्हते घालत, तर ब्रिटिशकडे दरोडे घालण्यास सुरुवात केली होती. तर उमाजी नाईक यांच्या आधी संतू नाईक होते. संतू नाईक यांनी रामोशी समाजाचे नेतृत्व आधी केले होते. संतू नाईक हे नाव लक्षात ठेवायचं, यांनी आधी केले होते नेतृत्व. पण 1818 मध्ये भोरजवळील विंग गावात दरोडा टाकताना ब्रिटिशांनी उमाजींना पकडले होते. तर उमाजींना पकडण्यात आले होते, त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते 1818 मध्ये. लक्षात ठेवायचं, भोरजवळील एक विंग गाव आहे, त्या गावात दरोडा टाकत होते, त्यावेळेस यांना पकडण्यात आले. आणि त्यानंतर ते मग तुरुंगातून बाहेर पण आले, आणि मग 1824 मध्ये या दरम्यान संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी, आता बघा की अमृता नाईक आणि उमाजी हे जे बंधू आहे यांनी भांबुर्याच्या लष्करी खजाना लुटला होता. तर भांबुर्याचा लष्करी खजाना यांनी परत लुटला 1824 मध्ये. आता लष्करी खजाना लुटला आहे तर आपल्याला माहिती आहे की जे आर्म फोर्सेस आहे, आर्मी, यांचा जर खजाना आपण लुटला आहे तर या प्रकारे आपल्याकडे काही हत्यार पण येऊ शकतात. तर संतू नाईक जे होते यांच्या निधनानंतर मग उमाजी नाईक हे रामोशींचे नेता बनले. तर हे पण आपल्याला एक फॅक्ट हा पण माहिती पाहिजे की जे उमाजी नाईक आहे त्यांच्या आधी नेतृत्व कोण करत होते रामोशी बांधवांचे, तर रामोशी बांधवांचे नेतृत्व किंवा नेते जे होते ते होते संतू नाईक, त्यानंतर झाले रामोजी नाईक. आता बघा की जेजुरी नावाची जी जागा आहे, सासवड आहे, परिंचे आहे, भिवरी आहे, किकवी आहे, या भागात यांनी लूट केली. मग
आता लूट करण्यात सुरुवात केली आणि लूट करून ते करत का होते? लूट करून असं नाही की जितकेही पैसे ज्याही गोष्टी लुटून आणल्या त्या स्वतःजवळ ठेवते, असं काहीच नाही आहे. ज्यांना जी गरज आहे त्यांना ते देण्यात यायचे. जसं गोरगरिबांना या लुटीतील माल त्यांनी दान केला. ठीक आहे. तर त्यांनी कुठलंच असं वाईट असं कार्य केलं नव्हतं. जितकाही ते लुटून आणायचे ते गोरगरिबांमध्येच तो माल वाटून द्यायचे, दान करून द्यायचे. कारण आपल्याला माहिती आहे की गोरगरिबांचे काम जे आहे ब्रिटिशने कमी करून दिले होते. ब्रिटिशने त्यांना कामावून काढून टाकलं होतं. त्यामुळे मग हे करणं जरुरी झालं होतं. तर उमाजी स्वतःला राजे असे म्हणवून घेत असत. तर नेहमी उमाजी नाईक म्हणायचे की मी राजा आहे तुमच्या सगळ्यांचा आणि तुम्हाला बिलकुल काही असं टेन्शन घ्यायची गरज नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काहीच कोणाला कुठल्याच गोष्टीची अशी चिंता करायची गरज नाही आहे. आता त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेतले होते. त्यामुळे 22 जुलै 1826ला कडे पठार जेजुरी या ठिकाणी उमाजींनी अभिषेक संपन्न केला होता. त्यांचा राज्याभिषेक पण त्यांनी केला होता. त्यांचा राज्याभिषेक पण झाला होता. डेट लक्षात ठेवायची, MPSCची परीक्षा देतोय आपण. त्यामुळे 22 जुलै 1826 जागा लक्षात ठेवायची, कडे पठार जेजुरी या ठिकाणी उमाजींनी आपला राज्याभिषेक संपन्न केला. आता उमाजींचे बायको मुलांना आता ब्रिटिश घाबरले होते. ब्रिटिशला वाटलं की ब्रिटिशांना हेच वाटत होतं की जे रामोशी बांधव आहे त्यातील जे नेतृत्व बघत आहे, त्यांचे जे नेते आहे ते म्हणजे उमाजी. आता उमाजींची भीती मनात बसल्याने आता उमाजी तर त्यांच्या हातात लागत नव्हते. उमाजींना ते पकडू शकत नव्हते. त्यामुळे मग त्यांच्या बायको मुलांना ब्रिटिशांनी कैद केले. आता बायको मुलांना कैद करून त्यांना धमकावे लागले ब्रिटिश की तुमच्या बायको मुलांना आम्ही कैद केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं पाहिजे की आम्ही त्यांना सोडून द्यावं तुमच्या बायको मुलांना, तर तुम्हाला आमच्या शरणागत यावं लागेल. त्यामुळे बायको मुलांना ब्रिटिशांनी कैद केल्यामुळे उमाजींनी शरणागती पत्करली होती. आता इंग्रजांनी त्यांचे सर्व गुन्हे माफ केले होते आणि पुणा व सातारा भागातील शांतता टिकवण्याची जबाबदारी त्यांना देऊन दिली. त्यांना म्हटलं की ठीक आहे, आम्ही तुमचे सगळे गुन्हे माफ करतो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे. कारण ब्रिटिशांना पण माहिती आहे की हे फार शूरवीर होते. ते इतके शूरवीर होते की ते शांतता तर टिकवू शकतच होते. कुठल्या एरियाचं ते पीस आणि जे लॉ अँड ऑर्डर आहे ते तर बघूच शकत होते. त्यामुळे ब्रिटिशने त्यांना म्हटलं की आम्ही तुमचे गुन्हे माफ करतो, तुम्ही पुणे व साताऱ्याला जा आणि तिथे शांतता टिकवण्याची जबाबदारी बघा. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आता जे आपले उमाजी नाईक आहे हे तर शांत बसणार नाही. हे ठीक आहे, आता त्या गोष्टीमुळे ते बाहेर आले. पण खटाव, नातेपुती येथे उमाजींनी पुन्हा बंडाची तयारी केली आणि ही जशी तयारी करत आहे त्यांना लक्षात आलं ब्रिटिशांनी, तर ब्रिटिशांनी त्यांना परत अटक केली. पण अटक केल्यानंतर उमाजींनी तुरुंगातून पळ काढला. आता उमाजी तुरुंगातून बाहेर झाले आणि मग कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिंटॉश यांनी उमाजींना पकडण्याची जबाबदारी घेतली. परंतु उमाजी आता हाती लागले नाही. आता पुढे काय झालं की 8 ऑगस्ट 1831 रोजी ब्रिटिशांनी असे घोषित केले की जोही व्यक्ती उमाजींना पकडवून इंग्रजांच्या हवाली करेल त्याला 10,000 रुपये व 200 बिघा जमीन अशी मोठी बक्षिसे देण्यात येईल. आणि या मोठ्या आमिषास बळी पडून उमाजींचे सहकारी काळू नाईक, नाना रघु चौहान आणि बापूसिंग परदेशी यांनी फितुरी केली आणि यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन जी होती, जितकीही माहिती होती उमाजी नाईकांची, ती ब्रिटिशपर्यंत पोहोचवली. आणि फायनली 15 डिसेंबर 1831ला नाना चौहान याने उत्तोळी म्हणजे उत्तरोळी येथे उमाजींना पकडवून ब्रिटिशच्या हवाली केले. आता बघा की नाना चौहान यांनी हवाले केले आणि 3 लोकांनी फितुरी केली. आणि त्यानंतर 3 फेब्रुवारी 1832 रोजी नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळ आळी येथे फाशी देण्यात आली. अतिशय दुःखाची घटना ही. 3 फेब्रुवारी 1832 उमाजींसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांना देखील फाशी दिली ब्रिटिशांनी. आणि बघा काही लोकांनी जी फितुरी केली त्यामुळे इतका शूरवीर एक नेतृत्व जे होते रामोशी बांधवांचे ते हरपले. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू की आपण MPSC देतोय तर आपल्याला डेट्स चांगल्याने लक्षात ठेवायच्या. त्यामुळे मी इथे डेट्स जे आहे त्या वेगळ्याने हायलाईट केलेल्या आहे. त्या डेट्स आपण आपल्या नोट्समध्ये लिहावे. जितकेही पॉईंट्स मी तुम्हाला शिकवले ते तुम्ही चांगल्याने नोट डाऊन करायचे आणि त्याला वेळोवेळी वाचायचं, कारण फॅक्ट्सवर क्वेश्चन येतात. तर आज आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील रामोशी बांधवांचे उठाव आणि त्यासोबत नरवीर उमाजी नाईक यांचे उठाव यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेतली.
जर तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. त्यासोबतच तुम्हाला सांगून देऊ की हा जो आहे श्रेयस बडिये चॅनल, हा माझा टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तुम्हाला इथे जितकेही नोट्स आहे ते मिळतील. म्हणजे आता आपण जे शिकलो त्याचे PDF तुम्हाला मिळतील, काही क्वेश्चन आन्सर्स, काही शेड्यूल्स जे आहेत सगळे तुम्हाला इथे माहिती पडतील. आणि तुम्हाला जर काही मला डाऊट्स विचारायचे आहेत तर तुम्ही श्रेयस बडिये द पीस लवर हा माझा Instagram ID आहे. इथे तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून कुठले डाऊट विचारू शकता, मी ते सॉल्व्ह करील. आणखी इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही श्रेयस बडिये पेज जो फेसबुकवर आहे तिथेही मला फॉलो करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे आपण पुढच्या लेक्चरला भेटू. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.